मामा जळाले उसाचं नाही, माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. नाही तुम्ही मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून हे करणार मला काय उरले. ना साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. जळाले नाही, उसाचं माझं नाही पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही. मामा तुम्ही शब्द दिल मी का नाही शब्द तुम्हाला दिला. सिंचन भवनला तुमचा माझा काही शब्द झाला नाही, तुमचं माझं काही- सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगा शब्द. हो आबा यायचं का तुम्ही? मी भगवान खारतोडे कळस गावामध्ये 2 जून रोजी भर उन्हामध्ये 4 दिवस मी उपोषण केलं. माझ्या उपोषणाचा पहिला मुद्दा होता की माझ्या इंदापूर तालुक्याला खडकवासल्याचं आवर्तन भेटावं म्हणून. ते आवर्तन जिल्हाधिकाऱ्यांनी माझं मंजूर केलं. भर उन्हामध्ये 4 दिवस बसल्यानंतर पण दुसरी जी मागणी माझी होती की जळलेल्या ऊसाचं पंचनामा करून आम्हाला एकरी 50,000ची मदत द्यावी. आज हे पीक जळलेलं ऊस हे आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं आहे. ह्या ऊसाचं पंचनामा करावा म्हणून मी स्वतः कृषी मंत्र्याकडे गेलो होतो जनता दरबार रविवारामध्ये. तर त्यांनी मला उत्तर दिलं की मी लहान माणूस आहे. अहो इथं लहान माणूस मोठा माणूस तुम्ही आज कृषी मंत्री आहेत आमच्या या महाराष्ट्र राज्याचं, तुम्ही उत्तर कसं दिलं पाहिजे. मला साहेब 2 बाटल्या सलाईन लावलं होतं. आज 4 दिवसामध्ये भर उन्हामध्ये मी माझ्या शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलो होतो, तरी सुद्धा तुम्ही तिथं मला भेटायला आले नाही. नका येऊ भेटाय तुम्ही, पण तुम्ही माझ्या जळालेल्या ऊसाचं पंचनामा करा आणि ह्या शेतकऱ्यांना माझा न्याय द्या. आज हा ऊस लावायचं म्हणलं साहेब 50,000 रुपये एकरी खर्च येतोय. आज लाखो हेक्टर क्षेत्र माझ्या इंदापुरातल्या शेतकऱ्यांचं जळले. माझी विनंती एकच आहे कृषी मंत्री साहेब, अजूनही तुम्ही जागे व्हा आणि माझ्या इंदापूरच्या शेतकऱ्याचं पंचनामा करा. म्हणून मी मामांच्या दरबारामध्ये मी स्वतः गेलो होतो आणि तो व्हिडिओ सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मामा जे बोलले ते सत्य आहे आणि मी जो बोललो तेही सत्य आहे.